नमस्कार शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक पीक विम्याविषयी एक अपडेट आहे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम 2025-26चा पीक विमा आणि त्याच्याबाबत 24-25 म्हणजे खरीप 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी एक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे खूप शेतकऱ्यांना खरीप 2024मध्ये पीक विमा मिळालेला नव्हता आणि तो पीक विमा हा खरीप 2024मधील यील्ड बेसचा आधारित पीक विमा होता. पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा. तो पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा खूप शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 37 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तो पीक विमा पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे, अशी एक परभणी जिल्हा कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसारची अपडेट आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 37 कोटी रुपये कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 37 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप 2024च्या पीक विम्यापोटी मिळणार आहेत. त्यामुळं परभणी जिल्ह्यातील खरीप 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील काही दिवसामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. ही अपडेट झाली खरीप 2024ची. आणि महत्त्वाचं म्हणजे खरीप 2025मधील ज्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे अपडेट आहे ते म्हणजे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ते एक पत्र खरीप 2025च्या पीक विम्याबाबत आहे. हे आपण पाहू शकता. जिल्हा माहिती अधिकारी परभणी, विषय प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025-26 बाबत बातमी प्रसिद्ध देण्याबाबत. उपरोक्त संदर्भी विषयाने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2025-26मध्ये जिल्ह्यातील 5,73,302 शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून 3,84,725 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवलेला आहे. जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम सन 2025-26 अंतर्गत सोयाबीन पिकासाठी पीक कापणी प्रयोग आधारित या बाबी अंतर्गत एकूण 124 कोटी पीक विमा मंजूर झाला असून त्यापैकी 19/6/2026 पर्यंत 123 कोटी पीक विमा रक्कम वाटप करण्यात आली आहे. उर्वरित पीक विमा रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया चालू आहे. तसेच तूर पिकासाठी पीक कापणी प्रयोग आधारित या बाबी अंतर्गत एकूण 22 कोटी 13 लाख पीक विमा रक्कम मंजूर झालेली आहे. तूर पिकासाठी पीक विमा मंजूर झाले असून रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया चालू आहे. आता विषय घ्या खाल्ला. सोयाबीन पिकाच्या उर्वरित पीक विम्याबाबत माननीय आयुक्त कृषी यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. तसेच सोयाबीन पिकाच्या पीक कापणी प्रयोगावर पीक विमा कंपनीद्वारे घेतलेल्या आक्षेपावर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर पीक विमा कंपनीद्वारे अपील आले आहे. कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगाबाबत माननीय आयुक्त कृषी यांच्याकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. माननीय आयुक्त कृषी यांच्याद्वारे मार्गदर्शन प्राप्त होताच त्यानुसार कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगाधारित प्रधानमंत्री फसल विमा योजना पोर्टलवर पीक कापणी प्रयोग मान्यता प्रदान करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याची प्रक्रिया विमा कंपनीद्वारे करण्यात येईल. रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यातील 1,93,320 शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून 1,41,501 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचा पीक विमा उतरवलेला आहे. पीक विमा रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया पीक विमा कंपनी स्तरावर प्रलंबित आहे. सदर बातमी प्रमुख वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी कृषी विभाग जिल्हा परभणी यांनी केलेला आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2024मधील उर्वरित जी पीक विम्याची रक्कम राहिलेली आहे 124 कोटी पीक विमा मंजूर झालेला होता. त्यापैकी 123 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे. उर्वरित पीक विमा वाटपाची प्रक्रिया चालू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि तूर पिकासाठी पीक कापणी प्रयोग आधारित जी बाबी आहेत अंतर्गत 22 कोटी रुपये रक्कम मंजूर झाली आहे तूर पिकासाठी असून वाटप करण्याची प्रक्रिया ही चालू असल्याचे त्यांनी सांगितले. आणि उर्वरित सोयाबीन आणि कापूस या पिकाचा जो प्रॉब्लेम आहे पीक विम्याचा तो कृषी विभाग आयुक्त यांच्याकडे हे प्रकरण आहे. त्यामुळं याची सुनावणी झाल्यानंतर तोही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती परभणी जिल्हा कृषी विभागाकडून आलेली आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2024मधील 37 कोटी रुपये लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार असल्याची माहिती आहे. त्याच्यानंतर खरीप 2025-26 बाबत ही अपडेट कृषी विभागाने दिलेली आहे. त्यामुळे एक दिलासादायक अपडेट कृषी विभागाची परभणी जिल्ह्यासाठी आलेली आहे म्हणून आपण या चॅनलवर व्हिडिओ बनला. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीसाठी पीक विमा अनुदान याबाबतच्या अपडेट आपल्या चॅनलवर भविष्यात दिलेले आहेत. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.